मला एक गोष्ट समजत नव्हती की मी लग्नाला आलोय की तांदळाचं युद्ध खेळायला। 4-5 तांदळाचे पॅकेट एकत्र करून पार तसा फेकत होता जसं काय लग्न लावत नाहीये तर बॉम्ब टाकतोय। सागरदा उद्या ह्याला जरा भेट बाबा। तर नमस्कार मंडळी, मी ओमकार आणि आज आम्ही आलोय सागरदाच्या लग्नाला। मग लग्न मंडपाच्या सुरुवातीलाच सागर आणि अक्षताताईचा मोठा बॅनर तर लागलाच होता। त्यानंतर आत एंट्री मारल्यावर आधी विघ्नहर्त्याचं दर्शन घडलं आणि पुढे नवरदेव मंगल कार्यालयाच्या बाहेरच उभा होता। तेवढ्यात आम्ही इथे पोहोचलो। मग अक्षता घेतली आणि आत आलो। नवरदेवाची एंट्री आणि शुभमंगल सावधान बोलल्यावर तांदळाचा मारा। डोक्यात तांदूळ पण असे लागत होते जसं काय मुंग्यात चावतायत। आणि हा सगळा आपला मित्र परिवार लग्नाला उपस्थित होता। आणि हा गडी बघा, नुसता अक्षता असा फेकत होता की पुढच्या लोकांनी मागं वळून बघितलंच पाहिजे। आणि वर अजून कॅमेऱ्यात माफी मागतोय। तर मग लग्न लागल्यावर हा जल्लोष बघा। आणि मग आम्ही 120च्या काट्याने डायरेक्ट जेवणाच्या पंक्तीकडे निघालो। तुम्हाला तर माहितच असेल, नवरदेव येतो नवरीसाठी आणि वऱ्हाडी मंडळी येतात जेवणासाठी। मग थोडा पण वेळ वाया न घालवता लगेच जेवायच्या लाईनीला हजेरी लावली। भूक एवढी लागली होती की श्रीखंडाचा डबाच घेऊन आलाय भाव। मग जेवणाच्या पंक्तीला बसलोच आणि जेवून घरी जाताना समीर भावाचं पाकिटच मारला। तर चला मग मंडळी, व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका।